देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देव प्रेम आहे आणि आजही तो आपलं प्रेम प्रकट करत आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपलं महान प्रेम प्रकट केलं आहे. येशू ख्रिस्त यासाठी जगात आला की संपूर्ण मानवजातीच्या पापांचे शाप त्याने स्वतःवर घ्यावेत. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो की प्रभू येशूने माझ्या पापांचं ओझं घेतलं आहे, त्याला देव पिता पापांची क्षमा देतो, त्याच्या जीवनावर आशीर्वाद देतात आणि त्याला स्वर्गातलं अनंत जीवन प्राप्त होतं. ज्याने आपल्याला घडवलं, ज्याने आपल्याला या जगात पाठवलं, ज्याने आपल्याला जीवन दिलं आणि ज्याने आपल्याला आतापर्यंत जिवंत ठेवलं आहे, तो देव खरोखर प्रेम आहे. खऱ्या मनाने त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याचा अनुभव घेऊन पहा की तो किती चांगला आहे. पूर्ण बायबल पान नंबर 242, पौलाचे करिंथकरास पहिले पत्र, अध्याय 15 वचन 33 आणि 34 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. नीतिमत्वा संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो. हालेलुया, 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 हालेलुया. संत पौल म्हणत आहे, फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. वाईट संगतीने नीती बिघडते, म्हणून फसू नका आणि नीतिमत्वा संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण कित्येकांना देवासंबंधीचं ज्ञान नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नीतिमत्वा संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण पुष्कळ असे आहेत ज्यांना देवाचं ज्ञानच नाही आहे. याचा अर्थ असा आहे की या जगातले जितके लोक देवाला ओळखत नाहीत, असे सगळे लोक शुद्धीवर नाहीत, बेशुद्ध अवस्थेमध्ये आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. ज्याला देवाचं ज्ञान नाही, जो देवाला ओळखत नाही, ज्याने देवाचा अनुभव घेतलेला नाहीये आणि ज्याला देवाची खरी ओळख झालेली नाहीये, असला मनुष्य शुद्धीवर नाही तर बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे. आणि अशा रीतीने जगातले बहुसंख्य लोक बेशुद्ध अवस्थेत आहेत, म्हणून जगामध्ये पाप वाढत आहे, अनीती वाढत आहे, दुष्टता वाढत आहे, कारण लोक बेशुद्ध आहेत, शुद्धीवर नाहीत आणि जे काही ते करत आहेत त्याचा परिणाम काय आहे हे त्यांना मुळीच माहिती नाहीये. हालेलुया, हालेलुया. एखादा माणूस जेव्हा तरुण होतो, नोकरीला लागतो, हातामध्ये पैसे यायला लागतात, स्वतःची मोटरसायकल विकत घेतो आणि त्याला तेव्हा असं वाटतं की जणू मी राजा आहे, मला कुणाचीच गरज नाही. महिन्याला हातामध्ये 15-20 हजार रुपये पगार येतो, स्वतःची मोटरसायकल आहे, पाहिजे तिकडे फिरतो आणि नंतर हळूहळू वाईट मार्गाने सुद्धा तो पैसा मिळवायला लागतो. तेव्हा त्याला एवढा अहंकार येतो, एवढा गर्व आणि मिजास येते की तो कुणाचंही ऐकायला तयार होत नाही. माईचं ऐकणार नाही, बाबांचं ऐकणार नाही, शेजाऱ्यांचं ऐकणार नाही,
कुणाचंच नाही. आणि प्रत्येक वेळेला तो म्हणणार माझी मर्जी, मला जे वाटेल ते मी करणार. कुणाला शिव्या द्यायला वाटल्या तर तो शिव्या देईल, कोणाशी कठोरपणाने वागायला वाटलं त्याच्याशी कठोरपणाने वागेल. याला फसव त्याला फसव, याला मार त्याला मार, याला शिव्या दे त्याला शिव्या दे. मी कुणाला घाबरत नाही. का घाबरत नाही? हातामध्ये पैसा आहे, जवळ गाडी आहे, त्याला असं वाटतं जणू काही मी राजा आहे, मला कुणाचीही गरज नाही आणि मी जे काही करतो त्याचाही मीच राजा आहे, मला कोणी काही करू शकत नाही. 30 वर्षाचा होतो, 40 वर्षाचा होतो, 50 वर्षाचा होतो, तोपर्यंत सुरू राहतं. आणि एकदा 50शी उलटली की एक दिवस अचानक पक्षघाताचा झटका येतो. जेव्हा झटका येतो ना तेव्हा त्याला क्षणभर काही कळतच नाही. तो हात उचलायला जातो तर हात उचलता येत नाही, उठून चालायचा प्रयत्न करतो तर उठता येत नाही, बोलायचा प्रयत्न करतो, कुणाला तरी हाक द्यायला बोलता येत नाही. तोंड वाकडं गेलं, हात लुळा पडला, पाय लुळा पडला. आता काय करशील? आता अशा स्थितीला असल्या कठोर माणसाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर यायला लागतात. जो आयुष्यभर इतका काळ बोलला मी कुणाला घाबरत नाही आणि मला कुणाची गरज नाही, तो तेव्हा म्हणतो देवा दया कर आणि बरं कर मला. आता देवाची आठवण कशी आली? आयुष्याची 50 वर्षे भरली तेव्हा याला मार त्याला मार, याला शिव्या दे त्याला शिव्या दे, याच्याशी दुष्टपणे वाग त्याच्याशी दुष्टपणे वाग, याला फसव त्याला फसव, एवढी फसवाफसवी केली आणि एवढ्या दुष्टतेने वागला. तेव्हा वाटत होतं का आयुष्यात असा एक दिवस येईल जेव्हा हाक मारायला पण जमणार नाही, हात उचलायला पण जमणार नाही आणि इच्छा असून चालायला पण जमणार नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. खूप लोक जेव्हा अशा भयंकर स्थितीला पोहोचतात तेव्हा ते शुद्धीवर येतात, तोपर्यंत ते बेशुद्ध असतात. म्हणून येशूने उधळ्या पुत्राचा जो दाखला सांगितलेला आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एका बापाला 2 मुलगे होते, त्यातला लहान मुलगा ज्याला आपल्या बापाचं ऐकायचं नव्हतं तो स्वतःच्या संपत्तीचा वाटा घेऊन त्याच्या बापाचं घर, गाव, देश सगळं सोडून निघून गेला, लांब परदेशात निघून गेला. या सगळ्या वेळामध्ये तो शुद्धीवरच नव्हता. जेव्हा तो बापाला सांगत होता की मला या घरात राहायचं नाहीये, मला तुझ्या हाताखाली नाही राहायचं, मला माझ्या मनाप्रमाणे वागायचं आहे, म्हणून माझा पैसा प्रॉपर्टीतला माझा जो काही हिस्सा असेल तो मला देऊन टाक, मला इकडे राहायचं नाहीये, तेव्हा तो मुळीच शुद्धीवर नव्हता. जेव्हा त्याने त्याच्या बापाचं घर सोडलं, बापाचं गाव सोडला, बापाचा देशही सोडला, तेव्हाही तो शुद्धीवर नव्हता. तो परदेशात जाऊन पोहोचला आणि सगळ्या वाईट संगतीमध्ये लागून त्याने बापाच्या घरून आणलेला पैसा उधळून लावला, तोपर्यंत तो शुद्धीवर नव्हता. जेव्हा सगळा पैसा संपला आणि सगळे त्याला सोडून गेले, त्याची अशी अवस्था आली की डुकरं जे खातात तेही त्याला खायला मिळेनासं झालं. तेव्हा येशू म्हणतो तो शुद्धीवर आला. आत्ता तो शुद्धीवर आला. त्याच्या बापाच्या घरामध्ये तो ऐशारामात राहत होता तेव्हा बेशुद्ध होता. बापाला जेव्हा तो बोलला मला इकडे नाही राहायचं, तुझ्या हाताखाली नाही, तुझ्या घरात नाही, मला माझ्या मनाप्रमाणे जीवन जगायचं आहे, तेव्हा तो बेशुद्ध होता. सगळं घेऊन तो निघून गेला तेव्हाही तो शुद्धीवर नव्हता. वाईट संगतीमध्ये लागून बापाच्या घरातून आणलेला सगळा पैसा त्याने उधळून टाकला तेव्हाही तो शुद्धीवर नव्हता. पण जेव्हा अशी वेळ आली की त्याला खायला मिळेनासं झालं, अंगावरचे कपडे फाटले, राहायला जागा नाही आणि श्रीमंत बापाचा मुलगा डुकरं चारायचं काम करायला लागला, डुकरं खातात तेही त्याला खायला मिळेनाशी अवस्था झाली, तेव्हा तो शुद्धीवर आला आणि तो म्हणाला मी केवढं मोठं पाप केलं, किती मूर्खपणा केला, माझ्या बापाच्या घरात नोकरांना पण खायला प्यायला आहे,
त्यांच्यासाठी पण भाकरीची रेलचेल आहे. आणि मी त्या बापाचा मुलगा, इथे डुकरं खातात ते पण मला खायला मिळत नाही. मी परत जाईन बापाकडे आणि त्याला सांगेन, बाबा मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे. तुमचा मुलगा म्हणून घ्यायच्या लायकीचं मी राहिलो नाही, पण नोकर म्हणून मला तुमच्या घरात ठेवून घ्या. आत्ता हा मुलगा शुद्धीवर आला. हालेलुया, हालेलुया. जगातल्या प्रत्येक माणसाची अवस्था अशीच आहे. जोपर्यंत हातामध्ये पैसा आहे, सगळं काही चांगलं चाललेलं आहे, तोपर्यंत लोक बेशुद्ध असतात. पण बेशुद्ध अवस्थेमध्ये असताना आम्ही जे काही करतो त्याचा पुढे काय परिणाम होणार याचा कोणीही विचार करत नाही. मी जे काही करतो त्याचा परिणाम काय होईल. आज मी कोणाला तरी फसवलं, उद्या मी कोणाला तरी फसवलं. आज मी एकाला लुटलं, उद्या दुसऱ्याला लुटलं. आज हिला शिव्या दिल्या, परवा तिला शिव्या दिल्या. पण हे असंच चालू राहणार नाहीये. एक दिवस याला फुल स्टॉप मिळणार आहे, पूर्ण विराम. हे थांबेल आणि मी जे काही केलं ते सगळं मला भोगायला लागेल. कोणीही त्याबद्दल विचार करत नाही. म्हणून या वचनाच्या अगोदर पौलाने असं सांगितलेलं आहे की मेलेले जर उठवले जात नाहीत तर आम्ही एवढी सगळी मेहनत कशासाठी करू. जगातले लोक म्हणतात देव नाही, जगातले लोक म्हणतात पापाचा हिशोब कोणी घेत नाही. जग शिकवतं की मरणानंतर जीवन नाही, जे आहे ते सगळे या जगातच आहे. इथे खाऊन पिऊन घ्या, इथे मौज मजा करा, इथे चैन विलास करा, जे करायचं ते सगळं इथे करा, कारण मेल्यावर काहीच नाहीये. म्हणून तर लोक जगामध्ये एवढा गडगंज पैसा मिळवतात, संपत्ती मिळवतात, ऐशारामाने राहतात, दुसऱ्याला फसवतात, लुटतात, कुणाला घाबरत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं आमचा हिशोब घेणारा कोणी नाही आणि जे आहे ते जगातच आहे, मेल्यानंतर काही नाहीये. पौल म्हणतो जर मेल्यानंतर काहीच नाहीये आणि मेल्यानंतर जर आपण पुन्हा उठणार नाही तर आम्ही एवढी सगळी मेहनत कशाला घेतो. आम्ही येशूचे शिष्य रोज रोज मरतो. एवढा त्याग करून कष्ट घेऊन आम्ही लोकांना स्वर्गाची सुवार्ता सांगतो, ते आम्ही कशासाठी सांगतो. जर मेलेले उठवले जात नाही तर आम्ही पण लोकांसारखे खाऊन पिऊन मजा करतोय, कारण मेल्यानंतर काहीच नाहीये, सगळं या जगात आहे. म्हणून पौल म्हणतो फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. आपण जे काही करतोय त्याची नोंद कुठेतरी सुरू आहे, कुठेतरी त्याची नोंद सुरू आहे. तुम्ही आयुष्यात किती शिव्या दिल्या, तुम्ही किती जणांना फसवलं, किती जणांशी कठोरपणाने वागलात, उद्धटपणे वागलात, किती लोकांना त्रास दिला, सगळ्याची नोंद कुठेतरी सुरू आहे. प्रत्येकाच्या नावावर त्याची नोंद होते आणि जेवढी नोंद झालेली आहे ना त्या सगळ्याचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे. कोणीही त्याच्यातून सुटणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोणीच सुटणार नाही, सगळ्यांना हिशोब द्यायचा आहे त्याचा. फसू नका, नीतिमत्वा संबंध आणि शुद्धीवर या. देव जिवंत आहे. ज्याने आपल्याला घडवलं, ज्याने आपल्याला जीवन दिलं, ज्याने आपल्याला जगात पाठवलेलं आहे, तो आपला हिशोब घेणार आहे. कारण आपण स्वतःचे मालक नाहीत. खूप लोक म्हणतात की माझ्या मर्जीप्रमाणे मी करणार, मी माझा मालक आहे, मला तू कोण शिकवणार, मला तू कोण सांगणारा, मला तू कोण सांगणारी, मला जे वाटेल ते मी करणार. तुम्ही जर स्वतःचे मालक आहात तर तुम्ही स्वतःचं शरीर पूर्णपणे ताब्यात ठेवू शकता. डोक्यावरचे केस गळतायत ते थांबवून दाखवा. काळे केस पांढरे होत आहेत ते थांबवून दाखवा. अंगातली ताकद कमी होते, थांबवून दाखवा. शरीरामध्ये वेगवेगळे आजार येत आहेत, थांबवून दाखवा. तुम्ही तुमच्या घराचे मालक आहात. तुम्हाला नको असलेली व्यक्ती जर घरात आली तर तुम्ही तिला हाकलून लावता का? घर माझं आहे, या घरात कोणाला घ्यायचं कोणाला नाही माझ्या हातात आहे. मग शरीर तुमचं आहे ना, या शरीरात आजार येऊ द्यायचा की नाही द्यायचा हे तुमच्या हातात नाहीये. तुम्ही थांबवू शकत नाही. डायबिटीस होतो, तुम्हाला थांबवता येत नाही. किडन्या फेल होतात, तुम्ही थांबवू शकत नाही. कॅन्सरचे जंतू तुमच्या अंगात येतात, तुम्हाला थांबवता येत नाही.
साधा सर्दी खोकला पण थांबवता येत नाही, ताप पण थांबवता येत नाही, तर कॅन्सर आणि डायबिटीस कुठचे आजार? साधा ताप पण आम्हाला थांबवता येत नाही. घरात आलेला नको असलेला माणूस तुम्ही हाकलून लावता, पण तुमच्या शरीरातला आजार तुम्हाला हाकलता येत नाही. यावरून देव आपल्याला क्षणोक्षणी दाखवतो, अरे माणसा, तू स्वतःचा मालक नाही, मी तुझा मालक आहे. मी तुझा मालक आहे. तुला काहीच करता येत नाही, तुला काहीच करता येत नाही, तुला स्वतःवर काही अधिकार नाही. म्हणून 30 वर्ष, 40 वर्षे, 45 वर्षे लोक बोलतात माझी मर्जी, माझी मर्जी, माझी मर्जी, आणि एकदा 50 उलटली की अंगामध्ये वेगवेगळे आजार यायला सुरुवात होतात. तेव्हा थोडी थोडी शुद्ध यायला लागते, थोडी थोडी, की जीवन काय आहे. आणि काही लोकांना कितीही आजार आले तरी तेवढी पण शुद्ध येत नाही. म्हणजे ते एवढे बेशुद्ध झालेले असतात ना, की आपल्या भाषेमध्ये कोमात गेलेले असतात. शुद्धीवर, बेशुद्ध माणसाच्या नाकाला कांदा लावला तर तो शुद्धीवर येतो, पण कोमात गेलेल्या माणसाच्या नाकाला कांदा जरी लावला ना तरी काही फरक पडत नाही. काही लोक बेशुद्ध स्थितीच्याही पुढे गेलेले असतात, म्हणजे पुरे कोमात गेलेले असतात. तसे काही लोक आत्मिक दृष्ट्या कोमात गेलेले असतात. कितीही त्यांना शिक्षा झाली तरी सुधारत मात्र नाही. हालेलुया, हालेलुया. नीतिमत्वा संबंधाने शुद्धीवर या. देव जिवंत आहे, तो आपला हिशोब घेणार आहे. जीवन त्याने दिलेलं आहे, शरीर त्याने दिलेलं आहे, तो आपल्याला हिशोब विचारणार आहे, तो आपला हिशोब घेणार आहे. वाईटाने वागून, चुकीच्या मार्गाने चालून, सैतानाचं ऐकून माणूस जे काही जीवन जगतो त्याबद्दल त्याला देवाला हिशोब द्यावा लागणार आहे. म्हणून जे जगातले लोक म्हणतात की देव नाहीये, पापांची शिक्षा नाहीये, आपण आपल्या मनाचे राजे आहोत, आपण स्वतःच्या मनाने वागू शकतो, मला जे वाटेल ते मी करू शकतो, असल्या माणसाला माहिती नाहीये की तो मूर्ख आहे, झोपलेला आहे, बेशुद्ध आहे. तो जे काही करतोय त्याचा परिणाम त्याला या जगात थोडासा भोगायचा आहे, थोडासा. आणि सगळ्यात मोठा परिणाम, मेल्यानंतर त्याचा आत्मा नरकात जाणार आहे, जिथे तो अनंत काळ तडफडत राहील, पण त्याला कोणीच वाचवू शकणार नाही. पृथ्वीवर त्याने जी पाप केली आणि जे अशुद्ध जीवन जगला, त्या अशुद्ध जीवनाचा परिणाम अनंत काळ त्याला दुःख भोगायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून हे वचन म्हणतंय की शुद्धीवर या. नीतिमत्वा संबंधाने शुद्धीवर या, भानावर या. देव जिवंत आहे. आमच्या मनातला प्रत्येक विचार त्याला माहिती आहे. आमच्या डोळ्यांनी पाहिलेली प्रत्येक गोष्ट त्याला माहिती आहे. आमच्या मुखाने बोललेला प्रत्येक शब्द त्याला माहिती आहे. प्रत्येक गोष्ट, एकही गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाहीये. म्हणून भानावर या, शुद्धीवर या. आणि जर स्वतःचा बचाव करायचा असेल तर पापांची क्षमा मिळवा, पश्चाताप करा, क्षमा मागा, क्षमा मिळवा. आणि क्षमा मिळाल्यानंतर सरळ मार्गाने, सत्याच्या मार्गाने, म्हणजे स्वर्गाच्या मार्गाने चालायला सुरुवात करा. हालेलुया. असं होऊ शकत नाही की तुम्ही एकदा प्रार्थनेला आलात, पश्चाताप केला, क्षमा मागितली, हे प्रभो एवढी वर्षे मी माझ्या ऑफिसमध्ये लाच घेत होतो, एवढी वर्षे मी हे पाप केलं, मला क्षमा कर. देवाने तुम्हाला क्षमा केली. सोमवारी परत ऑफिसमध्ये जाल आणि लाच घ्यायला सुरुवात कराल. हा तुमचा पश्चाताप तुम्हाला वाचवू शकत नाही. खूप लोकांना असंच वाटतं, आम्ही प्रार्थनेला येतो ना, येशूकडे पश्चाताप करतो, क्षमा मागतो. एक माणूस प्रार्थनेला यायचा, तो त्याने नवीन घर बांधलं होतं, घराला लाईटचं कनेक्शन मिळत नव्हतं, तो खांबावर तार टाकून चोरीची लाईट घ्यायचा. खूप वर्षापूर्वीची घटना आहे. त्या माणसाला खूप वेळा आम्ही सांगितलं, जोपर्यंत तुला नियमाप्रमाणे लाईट मिळत नाही तोपर्यंत काळोखात राहा, पण ही चोरीची लाईट घेऊ नको. खूपदा सांगितलं. त्याचं उत्तर असं होतं, मी चोरी जरूर करतोय, पण दरवेळेला प्रार्थनेला आल्यावर देवाकडे क्षमा पण मागतो.
त्याला म्हटलं, अरे तू देवाला नाही फसवू शकत, तू देवाला फसवू शकत नाही. ज्याला पाप हे माहीत नसताना तो करतो तेव्हा त्याला क्षमा असते. ज्याला पाप माहीत आहे आणि तरी तो करत राहतो तेव्हा एका विशिष्ट काळानंतर देवाची कृपा त्याच्या जीवनावरची संपते आणि पुन्हा तो क्षमेसाठी लायक होत नाही. क्षमा एक दिवस बंद होईल. ऐकलंच नाही, खूप महिने सुरू राहिलं आणि खूप महिन्यानंतर एक दिवस त्याची बायको रडत आली केंद्रामध्ये. काय झालं? नवऱ्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे, रस्त्यावर पडलेला आहे. देवाला कोणीच फसवू शकत नाही. बायबल म्हणतं, फसू नका, देवाचा उपहास व्हावयाचा नाही. माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. देवाची चेष्टा होणार नाही. म्हणून मी लोकांना सांगते, तुम्ही जेव्हा या येशूच्या चित्राकडे बघता तेव्हा असं नका समजू की या चित्रामध्ये देव बसलेला आहे. हे चित्र फक्त देवाची आठवण करून देण्यासाठी आहे, पण देव असा नाहीये, तो जिवंत आहे. जिवंत तो आत्ता या घडीला पूर्ण हॉलमध्ये फिरत आहे. तो चित्रात बसून राहिलेला नाहीये. जेवढे तुम्ही आणि मी आपण जिवंत आहोत त्याच्यापेक्षा अगणित पटीने तो जिवंत आहे. म्हणून बायबलमध्ये देवाला वारंवार जिवंत परमेश्वर असा शब्द वापरलेला आहे. देव आत्म्याच्या रूपाने फिरतो, वावरतो आणि तो एवढा जिवंत आहे आणि एवढा महान आहे की आमच्या बुद्धीने आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. म्हणून बायबल म्हणतं, स्वर्ग देवाचं राजासन आहे, पृथ्वी त्याचं पदासन आहे. तो एवढा महान आहे की तो स्वर्गात बसलेला आहे आणि पृथ्वीवर त्याने पाय ठेवलेले आहेत. तो आमच्या चित्रामध्ये कसा बसेल? देव हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही, तो जिवंत देव आहे. देवाची चेष्टा कोणीच करू शकत नाही, कोणीच नाही. देवाला कोणीही फसवू शकत नाही. माणूस जे पेरतो त्याचंच त्याला पीक मिळेल. तुम्ही गहू पेरला तर भात उगवणार नाही आणि भात पेरला तर ज्वारी उगवणार नाही. गहू पेरला तर गव्हाचीच कापणी कराल, भात पेरला तर भाताचीच कापणी कराल. पाप पेराल तर पाप उगवेल, नीतिमत्व पेराल तर नीतिमत्वाचं फळ उगवेल. आशीर्वाद येतील, जीवन प्रकाशाने भरून जाईल. जर नीतिमत्व पेराल तर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्हाला पापातून वाचवण्यासाठी, मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या जगात आला. आमच्यासाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं. जेव्हा आम्ही पूर्ण हृदयाने त्याच्यावर विश्वास ठेवतो, पापांचा पश्चाताप करतो आणि क्षमा मागतो, तेव्हा तो आम्हाला क्षमा देतो. पण ही पापांची क्षमा झाल्यानंतर आमचं कर्तव्य आहे की आम्ही सरळ मार्गाने, सत्याच्या मार्गाने चालायला सुरुवात केली पाहिजे. बायबल म्हणतं की जो पूर्वी चोरी करत होता त्याने आता चोरी करू नये तर दुसऱ्यांना मदत करावी. जो पूर्वी खोटं बोलत होता त्याने आता खोटं बोलू नये, खरं बोलावं. देवाची इच्छा आहे की आता वाईट मार्ग सोडून आपण सत्याच्या मार्गाने चालावं. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाक केली. जेव्हा आपण अज्ञानामध्ये होतो, पाप नीट समजत नव्हतं, पापाचे परिणाम आपल्याला माहिती नव्हते, त्या सगळ्या काळाकडे देवाने डोळे झाक केली. देव आपल्याला क्षमा करतो, ती पाप पुसून टाकतो. पण आता देवाची इच्छा आहे की आपण प्रामाणिकपणे मनापासून पाप टाळायचा प्रयत्न केला पाहिजे. असं नाही की एका दिवसात आणि एका क्षणात आपण पाप सोडू शकतो. सगळी पाप आपण एका दिवसात सोडू शकत नाही, पण जी भयंकर पाप आहेत ती आपण पूर्णपणे काढली पाहिजेत. आणि जी छोटी छोटी पाप आपल्या जीवनात राहतात ना, बायबलमध्ये असंही म्हटलेलं आहे, अशीही काही पाप आहेत ज्याचा परिणाम मरण नाहीये. अशी थोडी थोडी पापं राहतात, ती सुद्धा प्रामाणिकपणे आपल्या जीवनातून काढून टाकायचा प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण मला कोणी पाहत नाही, मला कोणी बघत नाही, मला कोण विचारणार, माझा हिशोब कोण घेणार, असं बोलणारे सगळे बेशुद्ध अवस्थेत आहेत. आणि ते जर वेळीच शुद्धीवर आले नाहीत तर ते ज्या वाकड्या मार्गाने चालता आहे तो वाकडा मार्ग त्यांना नरकात घेऊन जाईल. खूप वर्षापूर्वी एक माणूस निवासी शिबिर करण्यासाठी आलेला होता.
40च्या आसपास त्याचं वय होतं आणि त्याला पक्षघात झालेला होता. शिबिरामध्ये रोज थोडा थोडा त्याला फरक पडत गेला. तो पूर्ण बरा झाला नाही, पण शिबिराच्या शेवटच्या दिवशी त्याने साक्ष दिली आणि त्या साक्षीत तो असं म्हणाला, मला पक्षघात झाला आणि म्हणून मी आज या केंद्रामध्ये पोहोचलो. मला हा आजार आला म्हणून मी देवाचे आभार मानतो, कारण मी गेली कित्येक वर्षे अतिशय वाईट जीवन जगलेलो आहे. अतिशय वाईट जीवन. मी जर त्याच मार्गाने चालत राहिलो असतो तर मी नरकात गेलो असतो. पण हा आजार झाल्यामुळे मला या केंद्राची माहिती मिळाली. मी इथे शिबिरासाठी आलो आणि मला समजलं की मी केवढा वाईट होतो, मी किती पापी होतो, मी किती दुष्टतेने भरलेलो होतो आणि माझं जीवन किती घाणीने भरलेलं होतं हे मला आत्ता या 4 दिवसात समजलं. जर हे मला कळलंच नसतं तर मी त्याच मार्गाने चालत राहिलो असतो आणि एक दिवस माझा आत्मा नरकात गेला असता. पण मी आजारी झालो, एवढ्या तरुण वयात मला पक्षघात झाला, पण आता मला देवाचा राग नाहीये. मी देवाचे आभार मानतो, कारण आता मला सत्य समजलं आणि मी निश्चय केलेला आहे, हे सगळे वाईट उद्योग बंद करून आता मी देवाच्या मार्गाने चालणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जक्कईची घटना बायबलमध्ये लिहिलेली आहे. येशू जक्कयाच्या घरी जेवायला गेला तेव्हा सगळ्यांनी कुरकुर केली. जक्कई पापी मनुष्य आहे. जकातीच्या नाक्यावर बसून लोकांना लुबाडायचा उद्योग तो करतो. लोकांना फसवून लुबाडून पैसे गोळा करतो. हा पापी मनुष्य आहे. आणि येशू देवाचा पुत्र या पापी माणसाच्या घरी जेवायला गेला. पण जेव्हा येशू जक्कयाच्या घरी गेला तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती? त्याने देवाला काय प्रतिसाद दिला? जक्कई उभा राहून येशूला म्हणाला, प्रभूजी, मी माझं अर्धद्रव्य गरिबांना वाटतो आणि ज्यांना ज्यांना मी फसवलेलं आहे, लुबाडलेलं आहे, त्यांना मी चौपट परत करतो. माझी अर्धी संपत्ती गरिबांना वाटून देतो आणि ज्यांना मी लुटलं त्यांना आता मी 4 पट परत करतो. जक्कयाचे शब्द ऐकून येशू म्हणाला, आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. येशूने जक्कयाचं हृदय बघितलं, बदललेलं हृदय, परिवर्तन झालेलं हृदय. त्याने असा विचार केला नाही, आज मी येशूला जेवायला घालतो आणि येशू गेला की उद्या परत त्या जकातीच्या नाक्यावर बसतो आणि लोकांना लुबाडतो. मी माझी अर्धी संपत्ती गरिबांना देतो आणि ज्यांना मी लुबाडलेलं आहे त्यांना आता मी 4 पट परत करतो. हे बदललेल्या हृदयातले शब्द आहेत. भानावर, शुद्धीवर आलेल्या हृदयातले शब्द आहेत. आणि अशाच आत्म्याला खऱ्या अर्थाने तारण प्राप्त होतं. तुम्ही इथे प्रार्थनेमध्ये पश्चाताप करा, क्षमा मागा, घरी गेल्यानंतर पुन्हा तीच पापं करत राहा. या अशा गोष्टीने तुम्हाला खरं तारण प्राप्त होऊ शकत नाही. खरं म्हणजे जी माणसं प्रार्थनेला येतात, पश्चाताप करतात, क्षमा मागतात आणि पुन्हा जाऊन तीच पापं करत राहतात, त्यांनी खऱ्या अर्थाने देवाला ओळखलेलं नाही आणि येशू ख्रिस्ताला सुद्धा ओळखलेलं नाही. जे वारंवार मोठमोठी पापं करत राहतात, प्रार्थनेला येतात, क्षमा मागतात, पुन्हा बाहेर गेल्यावर त्याच गोष्टी करतात, त्यांनी ना देवाला ओळखलं ना देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याला ओळखलं. म्हणून तर येशू म्हणाला, सार्वकालिक जीवन हेच आहे की जो तू एकच खरा देव त्या तुला आणि ज्या येशू ख्रिस्ताला तू पाठवलं त्याला त्यांनी ओळखावं. हेच सार्वकालिक जीवन आहे. ज्याने देवाला ओळखलं आणि ज्याने देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याला ओळखलं त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो देवाला ओळखत नाही आणि जो येशूला ओळखत नाही तो पापच करत राहतो, पापच करत राहतो, पापच करत राहतो आणि शेवटी त्याचं पाप त्याच्या आत्म्याचा नाश करतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नीतिमत्वा संबंध आणि शुद्धीवर या, भानावर या. शेवटचा काळ सुरू आहे. जगाला शेवटचे दिवस लाभलेले आहेत.
लवकरच जगाचा शेवट होणार आहे आणि सैतान या शेवटच्या काळात मोठ्या प्रमाणात जगात काम करत आहे. सैतानाचं काम वाढत आहे, म्हणून पाप वाढत आहेत, म्हणून माणसाची बेशुद्धी वाढत चाललेली आहे. लोक अजून पापात बुडत आहेत. पण तुम्ही भानावर या, शुद्धीवर या, पश्चाताप करा, क्षमा मागा आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालत राहा, सत्याच्या मार्गाने चालत राहा. कारण जेवढे वचनाप्रमाणे चालतील आणि सत्याच्या मार्गाने पुढे जातील तेच अनंत काळच्या जीवनात म्हणजे स्वर्गात प्रवेश करतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नुसतं प्रार्थनेला येऊन देवा मला क्षमा कर, देवा मला क्षमा कर, देवा मला क्षमा कर बोलायचं आणि बाहेर जाऊन पुन्हा याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, याला फसव, त्याला लूट असं करत राहायचं. अशी माणसं देवाला नाही स्वतःला फसवतात आणि अशांना स्वर्ग पाहता येणार नाही. म्हणून मी म्हटलं की जे पश्चाताप करतात आणि पुन्हा जाऊन वाईट मार्गाने चालत राहतात त्यांनी खऱ्या अर्थाने देवाला ओळखलेलंच नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूने आमच्यासाठी क्रूसावर बलिदान केलेलं आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून पश्चाताप करा, पापांची क्षमा मिळवत राहा आणि येशूचा हात धरून सरळ मार्गाने चालत राहा. सैतान तुम्हाला मोहात टाकायचा निश्चित प्रयत्न करेल. तुम्ही पापात पडावं म्हणून सैतान पुष्कळ प्रयत्न करेल. पण देवाच्या वचनाप्रमाणे पुढे जात राहा. कठीण जाईल, त्रास होईल, पण हा मार्ग अखेर तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू आता तुम्हाला स्पर्श करेल, तुम्हाला बरं करेल. प्रभू येशू आता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. पूर्ण विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा आणि त्या ठिकाणी हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातले सर्व आजार ह्या क्षणाला निघून जावोत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख निघून जावोत. येशूच्या नावाने तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती पूर्णपणे निघून जावो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. आमेन.